Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही। नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही। मुक्ताईनगर तालुका हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद कमी असल्याची कबुली एकनाथ खडसेंनी दिली आहे। याचबरोबर निवडणुकांबाबत मोठं विधान एकनाथ खडसेंनी केलंय। नेमकं काय म्हणालेत खडसे पाहूयात। मुक्ताईनगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे, पूर्वीपासूनच नाही आहे। आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे। ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी 4 ते 5 जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो आहे। तेवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू, अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही। अलीकडे निवडणुकांचा कल बदललेला दिसतो आहे। मी गेले 40-45 वर्ष झाले निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये आहे। अगदी सहकारी संस्थांच्या निवडणुका 75-76 पासून मी लढवत आलेलो आहे। लोकप्रतिनिधी म्हणूनही मी काही ठिकाणी काम केलेलं आहे। माझा असा अनुभव होता मागच्या कालखंडापासून तर अगदी आत्ता अलीकडे 2019 पर्यंत, म्हणजे 14लाही तेवढा विशेष नाही पण 19 पर्यंत हे निवडणुकांसाठी फारसा पैसा खर्च केला जात नव्हता। पण 2019 नंतर असं पाहिलं तर पैशांचा महापूर व्हायला लागला आणि त्या पैसा ज्याच्याकडे आहे त्याला यश यायला लागलं। दुर्दैवानं असं आहे की त्या ठिकाणी मतदारही काही ठिकाणी प्रलोभनाला बळी पडतात असं चित्र आहे। आणि मग काही मतदार त्याला प्रलोभनाला पडलं तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं पारडं जड होतं। म्हणून आज अशी स्थिती दिसते आहे मला तरी की पूर्वी निवडणुकाच्या 1-2 लाखामध्ये व्हायच्या। आमदारकीच्या माझी निवडणूक पहिली निवडणूक झाली ती निवडणूक 2.5 लाखामध्ये झाली होती। नंतरची निवडणूक झाली ती 1.5 लाखामध्ये झाली होती सेशन आल्यामुळे। असं पहिलं जास्तीत जास्त 15 लाखाच्या मर्यादेपर्यंत आमच्या निवडणुका त्या कालखंडात पार पडत होत्या। पण आता 15 कोटीही कमी पडतील विधानसभेला आणि ह्याच काय नगरपालिकेला पण तेवढाच पैसा खर्च होतो असं चित्र आहे आणि त्यामुळे दुष्टचक्र आहे। खडसे यांच्या या घोषणेनंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते? पक्ष ही निवडणूक लढवणार का की माघार घेणार? याची उत्तरं आता लवकरच समोर येणार आहेत। मनीष जोग सोबत मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, जळगाव।